नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। या संदर्भातील जी.आर. आता आलेला आहे। किती नुकसान भरपाई मिळणार आहे आणि हे 26 जिल्हे नक्की कोणकोणते आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक हा 27 मार्च 2024 चा जी.आर. आहे। तर यामध्ये शासन शुद्धीपत्रक काय आहे तर ते आपण पाहूया। सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21/2/2024 च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम 106,64,94,000 ऐवजी आता 112,39,21,000 इतकी सुधारित रक्कम देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यासाठी कोणकोणते नैसर्गिक आपत्ती यामध्ये मोडले जाते तर ते आपण पाहूया। यामध्ये शेती पिकाचे नुकसान, शेत जमिनीचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमध्ये घर पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूंकरता अर्थसहाय्य, मृत जनावरांना मदत, कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, 2 दिवसांपेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्र व घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णतः वाहून गेले असल्यास, हस्तकला हातमाग कामगार, 12 पलुतेदार यांना मदत, तसेच मत्स्य व्यवसायांना नुकसानी करता अनुदान, दुकानदार तसेच टपरीधारक यांना मदत, राहत शिबिर या सर्व बाबींकरता आता जे नुकसान भरपाई आहे ती मिळणार आहे। तर मित्रांनो, ते 26 जिल्हे नक्की कोणते आहेत तर कोकण विभागातून रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, त्यानंतर नागपूर विभागातून नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर ही सर्व जिल्हे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती आणि कोल्हापूर असे एकूण 26 जिल्हे यामध्ये मोडतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या 26 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे। ते लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।